किरवे मुठे पण बोलतो आपण त्याला. होय, जबरदस्त खीळ घालून म्हणजे त्या खेकडी चावणार नाही आणि काढायला व्यवस्थित येईल. ते आपण किरवे बघा कसे साफ करून घेतलेत, कवट्या साईडला टाकलेत आणि शिंगडे खूपच जबरदस्त मित्रांनो. युनिक पद्धत आहे, आपण पहिल्यांदाच बघतोय. मी तर म्हणजे असे बघितले नाही कधी. नमस्कार मित्रांनो, मी सकाळी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग. आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूपच जबरदस्त होणार आहे. खरं तर आम्ही गेलतो रात्री किरव्यांना खेकडा आणायला. तर मित्रांनो, माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता आला नाही. पण आता मी दाखवतो, आपण घरी आणून ठेवलेत. आणि मित्रांनो बघा, अनिल दादा, सागर आणि मी, आम्ही तिघांनी खूप सारे खेकडे आणले. तुम्हाला दाखवतो पुढं. आणि मित्रांनो, खेकड्यांचं आपण कालवण बनवणार आहे. या खेकड्यांचं कालवण कसं बनवलं जातं हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. आणि पाऊस आता उघडला आहे आणि नेचर पण बघा कसलं जबरदस्त झाले. आणि या ठिकाणीच मित्रांनो, आपण या ठिकाणचं लोकेशन निवडले. जरा इथे हवा वगैरे कमी लागते, त्यामुळं या ठिकाणी आपण चूल वगैरे मांडणार आहे दगडाची. आणि क्लायमेट पण बघा कसलं जबरदस्त आहे. आणि सागर काय करते? पेरू खायचं काम चालू आहे बघा. या ठिकाणी आपलं पेरूचं झाड आहे, त्यालाच पेरू लागले होते दोनच होते, ते पण काढले बघा. कसे थोडेसं हे झालंय, पण टेस्ट चांगली का बघा. आतून कसलं आहे बघा पेरू, एकदम छान. चला आपण नियोजन लावू. खूप उशीर होते आणि ऊन पण असलं भारी पडलं ना, खूप छान वाटते असल्या वातावरणात. आणि मित्रांनो, आपण लाकडं घेऊन चाललोय आणि इकडे बघा पूर्ण नियोजन चाललंय. आणि हवा पण जबरदस्त अशी सुटली, त्यामुळे आपण त्या ठिकाणचं लोकेशन निवडले. पाणी वगैरे आणले आणि या बकेटमध्ये ना, या बकेटमध्ये खेकडं मित्रांनो, किरवे मुठे पण बोलतो आपण त्याला. होय, जबरदस्त मोठे खेकडी आहेत. खेकडी किरवे सगळं मिक्स आहे. किरवे कमी आहेत. हे खेकडी बघा कसं जबरदस्त मोठी खेकडी निघते का बाहेर. कसली फास्ट पडते बघ. खोलायला गेलो ना, डायरेक्ट पळूनच जाय असलं खेकडी. आणि हे बघा, आपण बादली खोडल्यावर इकडे पळून आला होता खेकडा. तर मित्रांनो, एक खेकडी काढून आपण पूर्ण पहिले साफ करून घेऊया. चावला असता बरं का आता. आणि ज्या मोठे खेकडे आहेत ना, ते घेऊन जायचे पुण्याला सागरला. त्याच्यामुळे ना तो खिळा घालते बघा, त्याला खीळ घालून म्हणजे त्या खेकडी चावणार नाही आणि काढायला व्यवस्थित येईल. ते आपण मोठ्या इकडे पिशवीमध्ये ठेवतोय. आणि बाकीच्या ज्या राहणार आहेत ते आपण आणि हा बघा, हा आहे किरवा मुठा पण बोलतो त्याला. आणि ती मग अशी आपण एक आहे ते खेकडी येतं, त्याला खीळ घाला जातो. आणि या किरव्यांचं कालवण बनवणार आहे मित्रांनो आज आपण. हे बघा, कुड्या वगैरे मोडल्यात, तर अजून खीळ घालायचं काम चालू आहे. आणि अजून पण आहेत भरपूर सारे. आणि मित्रांनो, हे बघा, एवढे खेकडे घेतात आपण कालवण्यासाठी. यांना अजून साफ करायचे. इकडं मोठ्या न्यायलासाठी बांधून ठेवल्यात. आणि एवढे किरवे खेकडी छोट्या होत्या, त्या मोठ्या खेकडीने त्यांना चावून खाले. तर खरं तर रात्री आपण बांधून ठेवल्या होत्या, पण सकाळी या बकेटमध्ये ठेवल्यामुळं ह्या मेल्या. तर व्यवस्थित अशा बांधून ठेवल्या ना, ते मरत नाही, जिवंतच राहतात. किरवे बघा कसे साफ करून घेतलेत, कवट्या साईडला टाकलेत आणि शिंगडे आणि त्याचा आतला मांदा काढून घेतला बघा यामध्ये. नंतर आणि इकडं आपण तसं ठेवणार का? होय, तसाच थोड्या थांबा मग. अरे मी ते मोठ्या टोपाच्या मापात केलं ना, सारा बरं झालं. चूल पण पेटली आपली. आणि त्या टोपाचं होतं ना इथं, आहे की नाही? हां, ह्या टोपाच्या मापात केलं तर. आणि ते पाणी होतं सगळं साफ केलं, ते पूर्ण डायरेक्ट शिजायला टाकून घेतलेत. आणि नंतर हे इकडे मसाले वगैरे आणलेत आपण. काय मसाले काढले आहेत? हळद पावडर, त्यानंतर सगळे थोडे मसाले, घरगुती मसाला, नंतर मिरची पावडर, कांदा मसाला आणि हा घरगुती वाटण मसाला. त्यामध्ये ह्याच्यात काय खोबरं टाकले का? खोबरं, मिरची, हे काय तेल आहे का? अरे तेल टाकायचं का? हां बघा, डायरेक्ट शिजायला ठेवले तर साफ करून. आणि डायरेक्ट तेल टाकले वरून.
मित्रांनो ही पद्धत मी आता पहिल्यांदाच बघतोय अशी सागरची. बघूया आता कसं बनवत येतो. तेल टाकून झाल्यावर हा आपला घरगुती मसाला आहे. पाणी नको टाकू म्हणे. म्हणून नको ना पाणी. काही घरगुती मसाला डायरेक्ट वरून टाकून दिलाय. खूपच जबरदस्त मित्रांनो, युनिक पद्धत आहे. आपण पहिल्यांदाच बघतोय. मी तर म्हणजे असे बघितले नाही कधी. ॲक्च्युली मी खेकडं खात नाही त्यामुळे मला जास्त माहीत नाही, पण असं कधी बनवलं आणि बघितलेलं नाही कालवण. बघूया नंतर कसं बनतं. तेल वरून टाकले, त्यानंतर पूर्ण मसाले वगैरे वरूनच टाकून घेतलेत आणि जाळपणाचा आपण जबरदस्त केलाय. आता पूर्ण शिजून द्यायचंय. आता मस्त शिजून देऊया आपण. आणि वरून कढीपत्ता टाकून घेतलाय. आणि हे बघा उकळी कसली जबरदस्त आली मित्रांनो. वर दाखव काढून बरं कसं दिसते. हा इथंच दिसते. हा हा बरोबर. ओके. तर फायनली मित्रांनो बघा 12 वर्ष नंतर शिजत होतं कालवण नाही, उकळी पण आली. आणि आता जेवायला घेणार आहे सागर. त्याच आजची टेस्ट मित्रांनो सागर सांगणार आहे आपल्याला. बघा इकडं मस्त ताडपत्री वगैरे आणले. खायला ठेव ना इकडं चालतंय. नाही जाणार मग घ्या. जबरदस्त कालवण झाले मित्रांनो बघा. आणि याचा रस्सा प्यायला खूप छान लागतो. या सीझनमध्येच भेटतात मित्रांनो किरवे खायला आपल्याला. हे मोठे कांदा बिंदा मस्त एकदम नियोजन आहे. मस्त बाजरीची भाकरी, लिंबू बघा. आणि मित्रांनो फायनली कालवण झाले आणि सागरने तर स्टार्टिंग केले खायला. आपण त्यालाच विचारू आज टेस्ट कशी झाली. एक नंबर जबरदस्त ना. तर मित्रांनो असं जंगलामध्ये बनवलेलं आणि नेचरमध्ये चांगलं असं बनवलेलं कालवण कसंही बनवा एकदम भारीच बनतं. तर चला तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळेजण काळजी घ्या. थँक्यू सो मच.